मराठा आंदोलनातील खटले मागे घेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या। जरांगेंच्या आंदोलनामध्ये दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत GR मध्ये सुधारणा केली जाते। प्रलंबित खटले मागे घेण्याच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा केली जाणार आहे। मोर्चा काढणं, घेराव घालणं, निदर्शनं करणं यासारख्या सौम्य गुन्ह्यांमधील निर्णय आता जारी करण्यात आलेला आहे। राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना देखील शासन निर्णयाचा निश्चित फायदा होणार आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, प्रलंबित खटले मागे घेण्यासंदर्भात ही जी सुधारणा होणार आहे शासन निर्णयात, काय नेमका त्याचा परिणाम असू शकतो? त्या दरम्यान त्यांचे काही आंदोलकांवर गुन्हे जाहीर दाखल करण्यात आले होते। अर्थात हे गुन्हे मागे घेण्याचे जे आहे ते त्यावेळी शिवाजी पाटलांचं आंदोलन पोहोचलं त्यानंतर झाले होते। मात्र आता या नवीन GR मध्ये सुधारणा करण्यात आली आहे आणि या GR मध्ये असं म्हटलंय की 31 मार्च 2025 पर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भातील मुदत जी आहे ती 30 सप्टेंबर 2035 पर्यंत वाढवण्यात आल्याची शासन मान्यता देण्यात आली आहे। त्यासोबत यामध्ये काय त्यांचं राष्ट्रीय व सामाजिक आंदोलनात खटले मागे घेण्याचे देखील या नवीन GR मध्ये सुधारणा करण्यात आली आहे। तसंच मोर्चे काढणे, घेराव घालणे, निदर्शने करण्यासाठी सौम्य गुन्ह्यासंदर्भात विचार केला जाईल असं देखील शासन निर्णयात म्हटलं। त्यामुळे मराठा आंदोलनातील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना देखील या शासन निर्णयाचा जो आहे तो फायदा होऊ शकतो। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत।